हॅलो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे आषाढी एकादशी, तर सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. तर आज जशी पूजा केलेली आहे, मी पूजा करून घेतली. आता आजची पूजा खूप छान झाली आहे. हॅलो, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजची पूजा तुम्ही बघितली, आजची पूजा करून झालेली आहे. आणि आजची पूजा कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. बघा, आज एक फ्रॉकची ऑर्डर होती, तर सर्वात आधी मी ही ऑर्डर कंप्लीट केलेली आहे. आणि एक धोतीची पण होती, म्हणजे धोती आणि जॅकेट. तर जॅकेट रेडी आणि धोती ग्रीन कलरची छान अशी तयार झाली. तर आजचं माझं जे अर्जंट होतं, म्हणजे जे आज डिस्पॅच करायचं आहे, ते हे एवढंच काम होतं. आणि हे आता रेडी झालं आहे. आता मी जाते किचनमध्ये, तिथे काहीतरी बनतं आहे, तर तुम्हाला रेसिपी दाखवते, बघा. तर आज आपण बघतोय आषाढी एकादशी निमित्त एक उपवासाचा पदार्थ, तर आपण तो बनवूया. तयारी करून ठेवलेली आहे. पहिली गोष्ट बघा, इथे तेल तापत ठेवलेलं आहे मी, कारण साबुदाणे वडे बनवतोय आपण, त्याला भरपूर वेळ लागत नाही. साबुदाणा मी असा रात्री भिजत घातलेला, बघा मोकळा मोकळा छान भिजलाय तो, प्रत्येक दाणा वेगळा झालेला. साबुदाणा घेतलाय, शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे, बटाटे उकडून घेतलेले आहेत, आणि बघा मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. आता आपण बनवूया. साबुदाणे घेतलेले आहे, तर त्यामध्ये पहिला घालते बटाटा. बटाटा कुस्करून घालूया असा. आपल्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तसं बटाटा कमी जास्त करू शकता. फक्त बटाटा काय आहे, जरा चिकटपणासाठी गरजेचं आहे, कारण चिकटपणा केला तर मेंदू वडे असे, म्हणजे साबुदाणा वडे असं छान बांधून राहतो. त्यामुळे त्याच्या बाइंडिंगसाठी बटाट्याचं फार महत्त्व आहे. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही बटाटा ॲड करा. आता मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घातले, ते बघा साधारण. आता यामध्ये बघा दाण्याचा कूट घालते, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं वाटतंय तसं. आता मी एवढा घातलेला आहे, हा साधारण पाववाटी असेल. एवढा घातलेला. ते जिरं घालते, पदार्थ मीठ घालते, चवीनुसार साखर घालते याच्यामध्ये. यामध्ये घालते भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर, हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2, तुम्हाला जसं तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी एकच घातली आहे. आता हे छान मळून घेऊया आपण, आणि जरा चेक करायचं याचं, म्हणजे गोळा होतोय की नाही. सगळं मिक्स केलं ना तुम्ही की म्हणजे गोळा होतोय की नाही. जर वाटलाच तर आपण एक बटाटा ठेवलेला आहे, जर वाटलं की म्हणजे नाही होत आहे व्यवस्थित गोळा, तर मग तुम्ही एक बटाटा घालू शकता. कारण काय, बटाटा घातला तर ते साबुदाणे असे तेलात टाकलं पसरणार नाही, त्यामुळे बटाटा कमी जास्त झाला तर घालू शकता. वाटत तर नाही लागेल. बघा झालेलं आहे असं छान, तो गोळा होऊ शकतो याचा. हे बघा, तो गोळा होतोय म्हणजे हे होऊ शकतं. तर आपण मळून घेऊया आणि गोळे करूया. आता हे छान आपला गोळा मळून झालेला आहे हे मस्तपैकी. आता याचे आपण वडे करूया. हे बघा, असं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मोठा छोटा आकार घेऊ शकता. मी साधारण माझ्या मुठीत राहील एवढा घेतलेला आहे. हा बघा, घेऊन हा हवा असेल तर दुसरा हात लावू शकतात तुम्ही, नाही तर मी असं हातावरच चेपत नाही. बघा अशा प्रकारे असा छान वडा बनवायचा आहे. आधी आपण हे सगळे बनवून ठेवूया, मग पटापट आपल्याला तळायला बरं पडेल. ते मम्मीने मस्तपैकी मिरची आणि खोबऱ्याची चटणी पण बनवून ठेवलेली आहे. याच्याबरोबर आता वडे खायचे आहेत मला. छान छान चटणी तयार आहे. उपास नाही तिचा, तरी पण उपासाचं खाणार आहे ही. मी उपास नाही केलेला आहे, पण मला आवडतं उपासाचे पदार्थ खायला, तसं सर्वांनाच आवडतं. तर हे बघा, इथे सर्व वडे मम्मीने तयार करून ठेवलेले आहेत. आणि आता वेळ आहे यांना तळायची. आता मम्मी तळून घेते.
तुम्हाला भीती वाटत असेल साबुदाणा उडतो म्हणून, तर तुम्ही हे बघा ह्याच्यात घ्या, असा एक एक चमच्यावर चमच्यावर घेऊन टाका, जेणेकरून तुम्हाला भीती वाटणार दिस नाही. इज बघा व्हेरी बेटर ऑप्शन. हर्षू खूप घाबरते म्हणून मी सांगते. बघा मी असं तर घ्यायचं. अजून मोठा झारा घेतला असता, पण ठीक आहे. ते बघा असं टाका, हळू असं घ्या आणि असं हळू सोडा. हे बघा हळू सोडा, पण नाही तर जोरात असं वरून सोडाल आणि तेल पडेल सगळं. असं नको करू, हळू सोडा. आणि त्यांना लगेच हलवायचं नाही, कारण साबुदाणे आपले वेगळे वेगळे होऊ शकतात, त्यामुळे लगेच हलवायचं नाही. जर असं वाटलं ना तेलाचे हे बुडबुडे जे येत आहेत ना, ते जरा शांत झाले ना, थोडे कमी झाले ना यायचे, मग आपण चमच्याने पलटूया. आता तोपर्यंत हात नका लावू. आता बघा जरा मगाशी बघा किती बुडबुडे येत होते, आता बघा जरा बुडबुडे येणे ते कमी झालेले आहेत. आता मी हळू असे पलटून बघते. हळू पलटायचे, एकदम फास्ट पलटायचंच नाही आहे, कारण तेल हातावर उडण्याची खूप शक्यता असते. तरी बघा आता साधारण हे असे लाल झालेले आहेत. मस्त ब्राऊन कलर झालाय आणि कुरकुरीत झाले काढून वडे. घेऊया असे. मस्त वडे तयार आहेत गरमागरम. तुम्ही चटणी सोबत खा किंवा गोड दह्यासोबत खा, ती तुमची मर्जी. दोन्ही बरोबर छान लागतात. आता आम्ही बाकीचे पण करून घेतो आणि मग खायला बसतो. घरात काय पसारा आहे बघा, हालत बघा घराची. सगळीकडे कपडे, पिशव्या, काय ना काय सगळं पडलेलं आहे. आणि आता थोडीशी जागामध्ये आम्ही मोकळी केली आणि आता इथे बसलं खायला. आणि आता बघा सगळे वडे तयार झालेले आहेत, मस्तपैकी कुरकुरीत वडे आपले रेडी झाले आहेत. हे बघा एकदम कुरकुरीत झालं आहे. आता चटणी आहे मस्त अशी आपली. तर आम्ही आता मस्त वडे आणि चटणी खाऊन घेतो. हे उघड ना बाबा, उघडतच नाही, पण आम्ही आता खाऊन घेतो आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ कंटिन्यू करेन. बघा मम्मीने दही पण आणून ठेवलं होतं, ते साखर घालून दही पण घेतलं आहे याच्याबरोबर खायला मस्तपैकी. हे बघा मी झोपून उठली आणि ब्लॉग एडिटिंगचं काम करत होती आणि तोपर्यंत गेली आहे लाईट, वायफाय झालं आहे बंद. तर आता मी काय करू मलाच समजत नाही आहे. काही करायला गेली असं काही ना काही होत राहतं आणि वेळ वाया जात राहतो. तर आता ही लाईट कधी येईल माहीत नाही. लाईट आली आणि मी बसले आता मशीनवर रोजचं काम करायला. तर आता काम सुरू करते मी. आम्ही आता जाऊन आलो बाहेर आणि हे बघा काय काय आणलं. हे मम्मीसाठी, हे माझ्यासाठी, हे दोघींसाठी, हे पण दोघींसाठी. तर थोडं मेकअपचं, नेल पेंट, टिकली असं सगळं घेऊन आलो आहे आम्ही बाहेर जाऊन आता. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू वर्क. तर हे आता सर्व करून घेते मी. स्टिच केलेलं आहे, सगळे पलटी मारायचे आहेत, हे करून घेते आता. तर हे बघा हे माझं एवढंपर्यंत कंप्लीट झालं आहे आणि अजून हे फॅब्रिकचे पट्ट्या सेपरेट मोराचे तुकडे कापून घ्यायचे आहेत आणि एवढं अजून काम आहे. आणि आत्ता वाजलेत 10, अजून एवढं सगळं काम करायचं आहे. तर आता आम्ही मम्मीने बनवली आहे साबुदाण्याची खिचडी, ती आम्ही खाऊन घेतो आणि त्यानंतर अजून थोडा वेळ रात्री लेटपर्यंत बहुतेक हे काम करावं लागेल, कारण हे सगळं लवकरात लवकर रेडी होणं गरजेचं आहे. भरपूर उशीर झाला आहे खरं तर बनवायला. तर हे सगळं आता मला करायचंच आहे कंप्लीट. तरी बघा छान अशी साबुदाण्याची खिचडी घेतलेली आहे खायला आता. आमचं काम तर चालूच राहणार आहे, पण आजचा जो आपला ब्लॉग होता तो मी आता इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आजच्या पुरतं सर्वांना बाय बाय, शुभरात्री.